नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, अहो जितेंद्र, तुमची कवाडं तोडून बांगलादेशी घरात घुसले की. मित्रहो, सिनेमा नट सैफ अली खान याच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर मध्यरात्रीनंतर, गुरुवारी मध्यरात्रीनंतर हल्ला करून मारेकरी जो पसार झाला त्याच्यावर चाकूनं वार करून त्याला 72 तास उलटायच्या आत मुंबईच्या पोलिसांनी जंग पछाडून अगदी छत्तीसगडपर्यंत जाऊन शेवटी ठाण्याच्या कासार वडवली येथील वांग्यांच्या मळ्यात तो लपलेला होता. बांधकाम कंत्राटदार जे असतात त्यांनी बांधकामाचे जे मजूर लावलेले असतात त्यांच्यासाठी ज्या झोपड्या उभारल्या होत्या तिथे तो लपला होता. आणि असं दिसून आलं त्याला पकडल्यावर की तो बांगलादेशी आहे. गेली 7 वर्ष तो भारतात आहे आणि मुंबईतच वेगवेगळ्या नावांनी राहतोय. हॉटेलमध्ये काम करतोय, बांधकाम मजूर आहे, वेगवेगळ्या कुस्तीपटू पण आहे तो. तर तो बांगलादेशी आहे. त्याचं नाव बघा, शरीफुल इस्लाम शहजाद मोरोहिल्ला अमीन फकीर. एवढं लांबलचक हे नाव धारण करतात, पण लांबलचक संवाद नाही करत. त्यांचा विश्वास चाकूसुर्यानी संवाद करण्यावर अधिक आहे. तो विषय नाही आहे. आजचा विषय काय आहे? आजचा विषय या हल्ल्याकडं वेगवेगळे लोक कसं बघत होते ते आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचा जो पक्ष आहे त्याचे संजय राऊत म्हटलं तर कदाचित जितेंद्र आव्हाडांना आवडणार नाही, पण संजय राऊत यांच्यासारखे बोलभांड प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की सैफ अली खाननं आपल्या एका मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे ते ज्यांना आवडलेलं नाही असे हिंदू आतंकवादी यांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं तपास व्हावा. तैमूर हा एक परदेशी आक्रमक होता आणि त्यांनी हिंदूंच्या कत्तली केल्या होत्या. हे हिंदूंना आवडणार नाही म्हणून त्याचं नाव ठेवल्यामुळे हिंदू आतंकवाद्यांनी हल्ला केला होता असं जितेंद्र आव्हाड यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला. आता जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण पाहू. त्यांचे जे गुरु आणि नेते आहेत सर्वोच्च शरद पवार, हे अलीकडे वारंवार आपल्या भाषणातून मोदींना उद्देशून, फडणवीसांना उद्देशून, अमित शहांना उद्देशून, तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही जरा संयमानं बोललं पाहिजे असा उपदेश करत असतात. असा उपदेश करण्याची पाळी जितेंद्र आव्हाडांवर आत्ता आली आहे का? आणि शरद पवार त्यांना काय उपदेश करतात हे ऐकायला सर्वजण उत्सुक आहेत. ते असो, आपण आता पाहू की यांची मनोभूमिका काय आहे. हे आरोप करतात म्हणजे काय, एखाद्या घटनेकडे बघतात म्हणजे काय. आता पहा की तैमूर हा परदेशी आहे, हे नाकारता येत नाही. पण सैफ अली खान हा इतके वर्ष जन्मल्यापासून भारतात राहत असल्यामुळे तो भारतीय आहे, हे आपण मान्य करायचं. पण सैफ अली खानला स्वातंत्र्य काय आहे? तो तैमूर त्याच्या धर्माचा असल्यामुळे तैमूरचा अभिमान बाळगण्याचा, नाव त्याचं आपल्या मुलाला देणं म्हणजे एक प्रकारे अभिमान बाळगणं, तर तो त्याला हक्क आहे. त्याविषयी हिंदूंनी काही बोलायचं नाही. ही जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या लोकांची भूमिका आहे. त्याच्यावर काहीही निर्बंध नाहीत. निर्बंध कोणावर आहेत? निर्बंध हिंदूंवर आहेत. हिंदूंचं काही एक भावविश्व आहे. तैमूर त्या भावविश्वामध्ये बसत नाही.
म्हणून तैमूरचं नाव कोणी दिलं म्हणून हिंदूंनी अप्रीती व्यक्त केली, निषेधाचा शब्द काढला की हिंदू लगेच आतंकवादी बनतात. हिंदूंनी आपल्या भावविश्वाचा अभिमान बाळगायचा नाही. मुसलमानांविषयी काहीही अभद्र किंवा निषेधाचा सूर काढायचा नाही. हिंदूंनी मुळात कुठल्याही गोष्टीचा आग्रहच धरायचा नाही. ही जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या लोकांची भूमिका आहे. हे या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. तो जो शरीफुल इस्लाम आहे त्याचं काय करायचं ते आता मुंबईचे पोलीस आणि मुंबईचे न्यायालय ते ठरवणारच आहेत. पण सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला इथे शरीफुल जो इस्लाम आहे तो कारागृहात जाईल, शिक्षा भोगून बाहेर येईल, तरीसुद्धा मुंबईत जे राहतात हिंदू, महाराष्ट्रात, भारतात, त्यांना इथे कायमचं राहायचं असल्यामुळे त्यांनी अधिक गंभीरपणे याचा विचार करायला पाहिजे. आता गंमत पहा कशी आहे ती. बांगलादेशामध्ये हिंदूंवर सतत अत्याचार होत आहेत, आत्तासुद्धा होत आहेत. पण त्याविषयी तुम्ही काही बोलायचं नाही असं राजमोहन गांधी सांगत असतात, कारण तो त्यांच्या देशाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही बांगलादेशातल्या हिंदूंची बाजू घेऊन त्यांच्या सार्वभौमत्वावर एक प्रकारे आक्रमण करता. आणि बांगलादेशात हिंदू आणि मुसलमान जर सुखानं राहत असतील तर तुम्ही हिंदूंवर अत्याचार झाला याचं वाजवीपेक्षा जास्त भांडवल केल्यामुळे ती जी ऐक्य भावना त्यांची आहे ती कमी कमी होत जाते, असं राजमोहन गांधी आम्हाला समजावणार. पण बांगलादेशातले मुसलमान घुसखोर म्हणून भारतात येतात, वाईट हेतून, पोटापाण्यासाठी नव्हे, चोऱ्या माऱ्या करण्यासाठी, हत्या करण्यासाठी, इथली जागा, जमीन, भूमी बळकावण्यासाठी येतात. त्यांचं काय करायचं? त्यांच्याविषयी काहीही बोलायचं नाही. उलट, कारण आपण असं म्हणायचं, आपण उदार भावना बाळगायच्या आणि म्हणायचं अहो त्यांच्या देशात ते भुके कंगाल असतात म्हणून पोटापाण्यासाठी येतात. आता हा शरीफुल इस्लाम जो आहे तो पोटापाण्यासाठी आला आहे म्हणजे तो हॉटेलमध्ये नोकरी करतो, अमुक तमुक, करावी ना त्यांनी नोकरी. 7 वर्ष तो भारताचा नागरिक नाही आहे. वेगवेगळी नावं, विजय दास असं पण त्यांनी नाव धारण केलेलं आहे. पण शेवटी तो सैफ अली खानवर हल्ला करू शकला, चाकूनी हल्ला केला. चाकूचा अर्धपात सैफ अली खानच्या मणक्यात घुसलेला आहे. मग त्याविषयी हिंदूने काही बोलायचं की नाही? आणि असे किती बांगलादेशी घुसलेले आहेत मुंबईत आणि त्यांचे हेतू जर साध्य झाले नाही तर ते हल्ले करतात. मग त्याचाही विचार एकदा व्हायला हवा की बांगलादेशातल्या मुसलमानांविषयी हिंदूंनी काय भूमिका घ्यावी हे विचारवंतांनी सांगायचं आहे. हिंदूंनी कुठल्याही गोष्टीचं भांडवल करायचं नाही, राजकीय आंदोलन करायचं नाही. त्यांना लोकशाहीमध्ये काही निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे की नाही, आपल्या देशाची काळजी करण्याचा अधिकार आहे की नाही. तर याच्यामध्ये 2 भूमिका आहेत, एक वैचारिक आणि एक प्रत्यक्षात. वैचारिक भूमिका मी आत्ता तुम्हाला सांगितली की मुसलमानांना अनिर्बंध अधिकार आहेत, हिंदूंना कसलेही अधिकार नाहीत. हे या एका प्रकरणातून दिसून येतं. जितेंद्र आव्हाड काही म्हणू शकतात, तैमूरचं नाव ठेवल्यामुळे हिंदूंनी हल्ला केला असं म्हणू शकतात, मुसलमानांची बाजू घेऊन हिंदू काही बोलू शकतात. हिंदूंची बाजू घेऊन बोलणारे नाहीत. मग हीच परिस्थिती 47 साली होती म्हणून जनसंघाची स्थापना करावी लागली. आज तीच परिस्थिती आहे का? मोदी सत्तेवर आहेत, एक हिंदुत्वनिष्ठ संघप्रचारक सत्तेवर आहे, महाराष्ट्रातही हिंदुत्वनिष्ठांचं सरकार आहे. तरीसुद्धा जितेंद्र आव्हाड एवढं धाडस दाखवू शकतात की बघा मी सैफ अली खानच्या बाजूनी आहे, हिंदूंच्या बाजूनी नाही. ही वैचारिक भूमिका, मी विचारवंतांची, राजकीय कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिका का याचा राष्ट्रवादाची
संबंध असल्यामुळे हा प्रश्न फार गंभीर आहे. आता प्रत्यक्षामध्ये काय आहे, वैचारिक आणि प्रत्यक्षात अशा दोन बाजू असतात कोणत्याही प्रश्नाला. प्रत्यक्षात काय आहे, बांगलादेशातून ते घुसखोर मुंबईत भारतात आणि महाराष्ट्रात आणि भारतातल्या अनेक भागात येतात. ते इथे कसे काय राहतात? कारण मी जर कुठे दुसऱ्या गावात गेलो तर मी लगेच ओळखता येतो, कारण मी अनोळखी असतो. मी चालण्यावरून, दुकानाच्या पाट्या बघण्यावरून, रस्त्यातून आणखीन कोणाशी तरी बोलण्यावरून कळतं की हा माणूस परका आहे. पण बांगलादेशी घुसखोर, कारण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री किसिंजर एकदा असं म्हणाले होते की भारतात अनेक बांगलादेश तयार होणार आहेत, इतकी घुसखोरी वाढलेली आहे, तरी हिंदू अजून का सावध होत नाहीत? त्यांना प्रत्यक्षात येते सुखानं अधिकृतपणे भारतीय नागरिक म्हणून राहायला सहाय्य कोण करतं? काँग्रेसचे आमदार आणि खासदार करतात, कारण त्यांना मतपेढी बनवायची असते. हा देशाच्या सार्वभौमत्वाचा, सुरक्षिततेचा, राष्ट्रवादाचा प्रश्न आहे. घटना धोक्यात आहे, घटना धोक्यात आहे असं म्हणतात. हे देश धोक्यात आणतायत. देश सुरक्षित राहिला तर घटना सुरक्षित राहील. यांना देश असुरक्षित करायचा आहे आणि घटना धोक्यात आली अशी आरडाओरड करायची आहे. तुम्ही हे प्रत्यक्षात जे बघा, तुम्ही राजकारण कसं होतं ते. हा 7 वर्ष मुंबईत आणि महाराष्ट्रात राहतोय, गुजरातमध्ये राहतोय, त्याला कोणीतरी मदत करत आहे. आता याच्यातून काय प्रत्यक्ष वैचारिक भूमिका म्हणजे पत्रकारांनी असं सांगत राहिलं पाहिजे. जे हिंदुत्वनिष्ठ पक्ष आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे न घाबरता, न चाचरता, न कातरता, आपल्या मनात जर काही शंका आली, देशाच्या सार्वभौमत्वाविषयी धोका आहे असं वाटलं, तर स्पष्टपणे बोललं पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल का, हिंदू मुस्लिम ऐक्य धोक्यात येईल का, याची काळजी केवळ हिंदूंनी नाही व्हायची, याची काळजी सगळ्यांनी व्हायची आहे. त्यामुळे हिंदूंना जर वाटलं की अमुक एका गोष्टीमुळे आपल्याला देश आपला धोक्यात येईल, तर त्यांनी ते स्पष्टपणे बोललं पाहिजे. ही त्यातली प्रत्यक्षात येणारी अशी गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये, की आत्ता मी जे सांगितलं की याला वैचारिक आणि प्रत्यक्षात अशा दोन भूमिका आहेत. प्रत्यक्षात भूमिका काय आहे की बांगलादेशातले सगळे घुसखोर आपल्याला परत पाठवायचे आहेत. हे या निमित्तानं सैफ अली खानच्या या प्रकरणामुळे शरीफुल इस्लामचे एक प्रकारे आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी आम्हाला जागं केलं की तुम्ही 12व्या मजल्यावर नाही, कुठल्याही आणखीन वरती राहत असाल सुरक्षित आणि तुम्ही समाजातले प्रतिष्ठित असाल, तरी मी तुमच्या घरात मध्यरात्री घुसू शकतो चोरीच्या बहाण्यानं, आणखीन कुठल्या बहाण्यानं, आणि हल्ला करू शकतो. हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे असुरक्षित आम्ही किती आहोत. मुंबई असुरक्षित आहे असं विरोधी पक्षांनी आरडाओरड केली. मुंबई असुरक्षित आहे, मुंबई नाही, सगळे हिंदू असुरक्षित आहेत, हे बांगलादेशी लोकांनी सांगितलं. आणि ह्या असुरक्षितपणाला जे आरडाओरड करतायत ते मुंबई असुरक्षित, तेच कारणीभूत आहेत, कारण ते या बांगलादेशी लोकांना सुस्थापित करतात. तर मुंबई ज्यांनी असुरक्षित केली तेच मुंबई असुरक्षित या भाजपच्या काळात होतीये. अशी उलटी बोंब चोराची जी म्हणतात तीही अशी आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे. आजपर्यंत आम्ही नाही बाबा राजकारणात पडत, अशी एक प्रकारे तटस्थतेची भूमिका मध्यम वर्ग घेत होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अपवाद. आता तो तटस्थपणा, उदासीनता राजकीय सोडली पाहिजे आणि या बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीत 0 टॉलरन्स. तुम्हाला जर काही संशय आला, आणि मुख्य म्हणजे तो विजय दास म्हणून मिरवतो सगळीकडे, चेहऱ्यावरनं तर काही तुम्ही सांगू शकत नाही की तो बांगलादेशी आहे का काय आहे.
मग आपल्याला आपण ते का आपल्या वागण्याचे दंडक ठरवले पाहिजेत की समोरचा माणूस माझा आहे का परका आहे हे ओळखण्याचे तुम्ही दंडक ठरवा. प्रत्येकाने आपापले दंडक रिक्षात बसताना किंवा दुकानात खरेदी करताना तुमचे दंडक ठरवा, हा आपला आहे का आपला नाही आहे, आणि त्याप्रमाणे वागा. दुसरा त्याला उपाय नाही. कारण तुम्ही ज्याला चांगला सभ्य समजता तो बांगलादेशी असू शकतो आणि त्याला आपल्याच लोकांनी मदत केलेली असू शकते सुस्थापित होण्यासाठी, त्याला आधार कार्डसुद्धा काढून दिलेलं असू शकतं. आता ही जी मी आज टीका केली याच्यामध्ये वैयक्तिक काहीही नाही. तो सैफ अली खान आणि ती करीना कपूर यांच्या सामाजिक प्रतिष्ठेविषयी मला काहीही म्हणायचं नाही, कारण माझ्या दृष्टीनं तो माझ्या चिंतेचा विषय नाही. माझ्या चिंतेचा विषय असा आहे की बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे भारताची सुरक्षितता, भारताची सार्वभौमता धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर त्यानिमित्तानं आपण ह्या सगळ्या गोष्टीचा वेगळ्या दृष्टिकोनातून एकदा विचार करायला पाहिजे. आणि शेवटी मुद्दा आपल्या महाराष्ट्राचा कोणताही मुद्दा हा शरद पवारांच्या वेळेस सुटू शकत नाही. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांना सिल्वर ओकवर बोलावून शरद पवार काही समजावणार आहेत का की बुवा बोलताना जरा तारतम्य बाळग, हिंदू हे काही असे चुटपुटे असे नाही आहेत की ज्यांची उपेक्षा केली जात. हा संपूर्ण देश हिंदूंचा आहे. त्या हिंदूंना आतंकवादी म्हणताना थोडी जरा काळजी घ्यायला पाहिजे असं शरद पवार जितेंद्र आव्हाडांना सांगितलं त्यांनी. अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मी उत्सुक आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.